शिकलेल्यांनी सुद्धा आमच्यातल्या न शिकलेल्या पोरांच्या दप्तराला कंपासपिटी कमी पडत्या का याच्याकडे लक्ष देत चला. अति स्वतःला ब्राह्मण समजायला लागले आमच्यातलंच. निळ जानवं घालायचं बाकी आहे त्याच. त्याची बायको पोराला काय म्हणते, अरे सचिन त्यांच्यात जाऊ नको, ते छपरी आहे, फालतोय, आपलीच पोर. मग सचिन दार लावून अभ्यास करतो. सचिन पहिला येतो, सचिन 12वीत पहिला येतो, सचिन सेटनेट होतो आणि सचिन प्राध्यापक होतो. प्राध्यापक सचिन साळवे. मग सचिन सर कॉलेजला जातात. मस्त. कॉलेजला गेल्यावर स्टाफ रूम मध्ये गेल्यावर लक्षात येतं प्राध्यापक झालो तरी सुद्धा इथं मी महारच आहे. मग महिनाभर जातो आणि मग प्राचार्य म्हणतात, सचिन चौकातून जरा पान घेऊन ये. सचिनला माहिती आहे पान आणून द्यायचं काम माझं नाहीये, पण आता भाकरी टिकवायची आहे. म्हणून मग सचिन सर पान आणायला चौकात येतात आणि मग तिथं पप्या मावा चोळत थांबलेला असते. मग पप्या बघते, सचिन मग इकडं कुठं. सचिन भाऊ खाली मान घालतात, म्हणतात पप्पू काय नाही, सरांनी पान आणायचं. मग पप्याला कळतं सचिन सरांसोबत गेम झाला. आणि इथं पान पार्सल व्हायच्या आत पप्या 2 ढेंगत प्राचार्याच केबिन गाठते. दणका देते असा जोरात. प्राचार्याला उभं करते, कॉलर धरते, खानदेशी कानाखाली आवाज काढते, म्हणते सचिन साळवे आमचा आहे. ऑफिशियल त्याला काम सांगायचं. परत पान आणायला लावलं, कानाखाली जयभीमचा दणका, भीमटोला बसल्याशिवाय राहणार. चळवळीला सचिन जेवढा महत्वाचा आहे तेवढाच पप्या सुद्धा महत्वाचा आहे. सचिन